लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. श्रीरामपूर तालुक्यातील एका पीडित महिलेनं शिक्षकावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्याच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी केली आहे. संबंधित महिलेने दिलेल्या निवेदनानुसार तिच्या असहाय्य परिस्थितीचा गैरफायदा घेत तब्बल 13 ते 14 वर्ष शारीरिक संबंध ठेवून फसवणूक आणि अत्याचार केल्याचा आरोप केला गेलाय. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार पतीकडून घटस्फोट मिळाल्यानंतर ती आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या असुरक्षित होती. त्या काळात ती वडाळा महादेव परिसरातील एका शाळेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करायची. त्यावेळी संबंधित शिक्षकाचं त्या शाळेमध्ये येणं जाणं होतं. ओळखीचं रूपांतर जवळकीत झालं आणि लग्नाचं आश्वासन देत आरोपीनं तिच्याशी संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तीनंच आपल्या विरोधात खंडणी मागितल्याची खोटी तक्रार दाखल केल्याचंही या महिलेनं निवेदनातून म्हटलंय. जो महेश लहू कोले आहे ना, हा एक शिक्षक आहे. हा सध्या चाचनळीला आहे. याचे माझे ना 15 वर्ष संपर्कात होतो. आम्ही दोघ जण एकत्र राहत होतो. आमचे कधीही भांडणं तंडण होत नव्हते. पण दिवाळीपासून अचानक मध्ये थोडे वादिवाद झाले. त्या वादातून मी ना 4 महिन्यापासून अर्ज केले पोलीस स्टेशनला. तर माझी ना कुठलीही तक्रार घेतलेली नाही त्यांनी. त्याच्यानंतर मला त्यांनी चौघांनी पण मारहाण केली. त्याच्या आईनी, वडिलांनी, बायकोनी आणि महेशनी, या चौघांनी मला बेदम काठीने दगडाने मला मारलं. आणि त्याच्यानंतर पण त्यांनी काही फिर्याद नोंदवली नाही. तर मी कंटाळून गेले, याच्याकडे जा त्याच्याकडे जा, पण माझं कुठलंही साहेब काम नाही झालं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी माझ्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. पैसे भरून त्याचा गुन्हा दाखल करून घेतला. मी एक गरीब बाई आहे, माझ्या मागं कुणाचा सहारा नाही. आणि सहारा नसल्यामुळं पैसे भरून त्याचं काम केलं त्यांनी. मग त्याच्यानंतर मी ना 10 रुपये सुद्धा त्याचे घेतलेले नाही. आणि त्याच्यात त्यांनी उल्लेख केला की मी 3 लाख रुपये दिले आणि ही बाई 10 लाखाची मला मागणी करते. तर मी कुठल्याही प्रकारचे 3 लाख रुपये त्याचे घेतले नाही, 10 लाखाची मागणी केलेली नाही. मग माझं म्हणणं असं आहे का जर घेतले असेल तर कोणासमोर घेतले, चेक दिले, कसे दिले, त्यांनी मला साहेबांपुढे पुरावे द्यावा अशी माझी मागणी. आणि त्याने खूप काही अत्याचार अन्याय केला माझ्यासोबत. आणि त्याच्यानंतर गोड गोड बोलून माझ्या संग ओळख करून माझं असहाय त्याचा फायदा घेऊन त्याने मला डायरेक्ट आदर्श लॉज म्हणून होतं तिथं मला डायरेक्ट घेऊन जाऊन वेश्या व्यवसायातच ढकलून दिलं त्यांनी. पण अशी माझी आयुष्याची साहेब बर्बादी केली. मी पण एक महिला आहे, स्त्री आहे. मी राजपूत महाराणा प्रतापची आहे. मलाच खोटं सहन नाही होत. मी कुठलाही त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला नाही आतापर्यंत. फक्त ते माझ्या अर्जाची काही दखल घेत नव्हते. पण तो एक शिक्षक असून तो एक चांगल्या, त्याची बायको पण नोकरीला आहे ना प्राथमिक विद्यालयाला. ते सगळं सुशिक्षित घराणं असून त्यांनी माझ्यावर अन्याय अत्याचार केला. कुठलाही त्यांनी न विचार करता डायरेक्ट पेपरला त्यांनी माझं नाव दिलं, बातम्या दिल्या. आणि मी कुठल्याही प्रकारचे 10 रुपये घेतलेले नाही. तर साहेब असं माझ्यावर त्यांनी ना चौघांनी, त्याच्या परिवाराने आणि त्यांनी माझ्यावर अन्याय आणि अत्याचार केलेला आहे. आता माझी मागणी अशी आहे का तो जो खोटा केलेला खंडणीचा गुन्हा आहे त्यांनी, तर तो खोटाच आहे. तर तो रद्द करण्यात यावा आणि त्याच्यावर हे 2 गुन्हे दाखल व्हावा. एक पिटा केस आणि 376 झालाच पाहिजे. त्याला अटक झालंच पाहिजे. त्याला तो परत कुठल्याही महिला संघ असा अत्याचार आणि अन्याय करणार नाही अशी मागणी माझी. कारण माझ्याकडे सगळे पुरावे, माझ्याकडं दवाखान्याचं सर्टिफिकेट आहे हा आणि सगळे माझ्याकडे अर्ज आहे केलेले आतापर्यंतचे.
पण त्यांनी कुठलीही तक्रार नाही घेतली. आता घेऊ मग घेऊ, तो पैसे परत गेला तिथं पोलीस स्टेशनला आणि मला काढून द्यायचे. दिवाळीपासून मी 4 महिने ते पोलीस स्टेशनला जाऊन जाऊन कंटाळून गेले. सदर व्यक्ती महेश लहू कोले, राहणार उत्सव मंगल कार्यालय, डावखर रोड. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून स्त्री अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करावी. या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पीडित महिलेनं 13 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.